मी केशव शिवाजीराव कराळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे व इथून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक पेटशिवनी विकास आघाडी करून आम्ही लढत आहोत. आम्ही अजेंडा हेच घेतो की इथं जे आतापर्यंत काही लोक 3 टर्म जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यांनी असं हे केलंय की आर्थिक व्यवहार भरपूर करायचा, जनतेला फसवायचं व जे काय शासनाचा निधी येईल ते सगळे काम बोगस करायचे, म्हणजे ती वसुली करायची. वसुली केल्यामुळे त्या कामाची जे गुणवत्ता आहे, कोणत्याही कामाची असू द्या, इथं उदाहरणार्थ इथं पेठशिवनीमध्ये जे पाणी पुरवठा आहे किंवा कोणा रस्त्याचं काम आहे, कोणतेही जे काम होताल गावामध्ये होताल किंवा कोणत्या याची बी होताल, तर त्याच्यामध्ये गुणवत्ता बिलकुल राहिलेली नाही. व जे घरकुल किंवा हे सिंचन विहिरी हे पंचायत समितीकडून जे मिळणारे आहेत व आमच्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये आतापर्यंत जे समाज कल्याणचे शेतीचे यंत्र भेटतात जिल्हा परिषद मार्फत, तर ते आमच्या सर्कलला काय माहितच नाही की आपल्या जिल्हा परिषद सदस्याकडे जिल्हा परिषद मार्फत काही यांत्रिक शेतकी यंत्रे भेटणारे हे असं काय भेटतंय, किंवा जे समाज कल्याण असते जिल्हा परिषदला त्याच्याकडून बी समाज कल्याण जे मदत होती ती बी माहित नाही कुठं. हे इथं जिल्हा परिषद सदस्य होतात व तिकडे जाऊन तिकडे जिल्ह्याचे 80% 70% जे पैसे हे करतात भेटतात, तर ते तिथं टाकतात, आमच्या इकडे येत नाही जिल्हा परिषद. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की काही जरी झालं तरी बी आपल्या इथला लोकलचा माणूस जिल्हा परिषद सदस्य करायचा. त्याच्यामुळे मी 4 वर्ष झालं मेहनत घेतो या जिल्हा परिषद सर्कलसाठी. निवडणूक ज्यावेळेस लागणार होती तेव्हापासून जनता सत्तेच्या बाजूनच कौल देणार आहे, त्याचा आम्ही परिपाठ केल्यासारखं फिरून सगळ्यासोबत विश्वासात घेऊनच आम्ही काम करत आहोत. काय होतं एकंदरीत तुम्ही फिरत आहात, एकंदरीत जनतेच्या भूमिका तुमच्याबद्दल किंवा अपेक्षा काय तुमच्या? जनतेच्या अपेक्षा असे जे काही कामं होतात ते गुणवत्तेचे झाले पाहिजे, ही जनतेची अपेक्षा आहे. भेटले नाहीत, आणखी घरकुल भेटले नाहीत, आणि घरकुल भेटले तर ते कोण मधामध्ये हे करतंय काय नाही त्याच्यावर कंट्रोल नाही ना. स्थानिक स्वराज्य संस्थाची पंचायत समिती सभापती किंवा जिल्हा परिषद सदस्य ही यंत्रणा बंद असल्यामुळे त्याच्यावर कोणाचं नियंत्रण राहिलं नाही ना. आणि ते कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण जर असलं तर ते सरळ काम करतात, नियंत्रण नसल्यामुळे काम बरोबर होईना चालते. पंचायत समिती निराधार योजनेमध्ये आता आम्ही प्रत्येक घर डोर टू डोर जाते असते वेळेस असे भरपूर हे भेटले की वय जास्त असल्यामुळे लाडक्या बहीण योजनेमध्ये त्याला पगार भेटत नाही, व तर त्याला आम्ही पुरेपूर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या याला हिशाला 2 सदस्य येतात इथं याच्यावर तालुका याच्या आपण जे म्हणताय याच्यावर योजनेवर, तर त्या याच्या मार्फत आम्ही 100% जनतेचे आम्ही त्या पगारी चालू करणारच आहोत. जनतेला एकच आव्हान असेल की आम्ही जे काम करण्याचा प्रयत्न करतो, भरारी घेण्याचं काम करालो, तर ह्या भरारीला जनतेनं जसं पाठिंबा द्यायला पाहिजे, हेच पाठिंबा टिकून ठेवावं, कोणाच्या भूलतापाला किंवा अफवाला विश्वास ठेवू नये, एवढीच मी जनतेला नम्र विनंती करतो. मी अर्जुन गणपतराव गायकवाड, पेठशिवनी जिल्हा परिषद सर्कल मध्ये पेटूनपगाव पंचायत समिती आहे. ती SC महिला राखीव असल्यामुळे माझी आई इंद्राबाई गणपतराव गायकवाड यांना उमेदवारी प्राप्त झालेली आहे. सोबत आमचे धन्यकुमार संतोषरावजी शिवणकर हे वरी आमच्या अपक्ष उमेदवारामध्ये. जिल्हा परिषदेला त्यांची निशाणी शिलाई मशीन आहे. आणि एकूण पेठशिवनी पंचायत समिती गटामधून आमची सविताताई कराळे ह्या पंचायत समितीच्या उमेदवार महिला आहेत. निवडणुकीमध्ये 2 महिला या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. महिला म्हणून महिलांसाठी त्यांची काय भूमिका असणार? महिला म्हणून महिलांसाठी त्यांची भूमिका म्हणजे आता महिलांना समजा आता आपण ग्रामीण भागात आहेत काही छोटे छोटे रोजगाराच्या व्यवस्थित महिला सक्षमीकरण म्हणजे आपण जर समजा आपल्या भारतीय सरकारचं समजा जे नारा आहे लखपती दीदीच्या माध्यमातून समजा किंवा महिला बचत गट असतील त्यांच्या माध्यमातून त्यांना अवेअरनेस करणे, त्यांना जोडणे, किंवा समजा आपण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांना ज्या ज्या सुविधा काय करू शकतो त्या करण्याचा त्यांना प्रयत्न करतील. महिलांसाठी पण स्वतंत्र समजा बचत असेल किंवा लखपती दीदीच्या माध्यमातून समजा काही सुविधा करता येत असतील. जनतेला आव्हान एवढंच आहे की कोणत्याही आमिषाला बळ न जाता
आम्ही आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर राहणारे आहात आणि जिल्हा परिषद पेठशिवणी गटाचे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार धन्यकुमारजी संतोकरावजी शिवणकर यांची निवडणूक निशाणी शिलाई मशीन आहे आणि पेठशिवणी पंचायत समितीच्या अपक्ष महिला उमेदवार ह्या सविताताई कराळे आहेत आणि पिंपळगाव पंचायत समितीच्या SC महिला राखीव उमेदवार ह्या इंद्राबाई गणपतराव गायकवाड आहेत. यांची पंचायत समिती पेठशिवणी आणि पंचायत समिती पिंपळगाव यांची निवडणूक निशाणी ॲटो आहे. तरी सर्व जनतेंनी शिलाई मशीन आणि ॲटो या बटनावरील बटन दाबून प्रचंड प्रचंड मतांनी यांना विजयी करावे ही नम्र विनंती.